पिंपरीमध्ये घरात घुसलेली मांजर बाहेर फेकल्याच्या जाब विचारल्यानं चक्क एका महिलेची हत्या करण्यात आली आहे। प्रभा रंगपिसे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। पुण्यातल्या दत्तवाडीमध्ये चक्क देवाचेच डोळे चोरल्याची घटना घडली आहे। मंदिरात कुणी नसल्याचं पाहून हा चोर मंदिरात शिरला आणि पाया पडण्याचा बहाणा करून चक्क देवाचे डोळेच काढून घेतले। हा सगळा प्रकार मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। नाशिकमध्ये महिलांचं व्हॉट्सअॅप हॅक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केलेली आहे। दीप्तेश कुमार असं या आरोपीचं नाव असून तो राजस्थानचा आहे। हॅक केलेल्या अकाउंटच्या मदतीनेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। शेल अर्थात बनावट कंपन्यांद्वारे काळा पैसा जिरवणाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास मोदी सरकारने आता सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सोबतच आमदार रमेश कदम, लालू प्रसाद यादव यांची मुलं, चिदंबरम यांचा मुलगा या सर्वांच्या अडचणी आता वाढणार आहेत। जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं लपून बसलेल्या 3 दहशतवाद्यांपैकी 2 जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे, तर अजूनही ही चकमक सुरूच आहे। धक्कादायक बाब म्हणजे पुन्हा एकदा स्थानिक तरुणांनी जवानांवरती दगडफेक सुरूच ठेवलेली आहे। रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। आता थर्ड एसी कोचच्या तिकिटामध्ये देखील तुम्ही एसी कोचमधून प्रवास करू शकता। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इकॉनॉमी एसी कोच या नव्या कोचचा पर्याय उपलब्ध होणार आहे। या कोचचं तिकीट दर हे नेहमीच्या 3 एसी पेक्षाही कमी असते। मुंबईच्या ऐतिहासिक सीएसटी रेल्वे स्थानकाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे। आधी स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असं होतं। आता या नावामध्ये महाराज हा शब्द जोडण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नावाचं बोर्ड आता स्थानकावरती लावण्यात आलंय। ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक मधुकर तोरडमल यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी यशवंत नाट्यगृहात ठेवण्यात आलेलं आहे। मुंबईच्या तोरडमल यांचं दीर्घ आजारानं काल निधन झालं होतं। ते 84 वर्षांचे होते। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपुरात दाखल होणार आहे। उद्या आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचतील। तसंच आजच दोन्ही पालख्यांचं उभं रिंगण पार पडणार आहे। कथित हेरगिरी प्रकरणी फाशी सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं पुन्हा मदत नाकारली आहे। सलग 18व्यांदा जाधव यांना वकील देण्याचं पाकिस्ताननं नाकारलंय। कोहलीच्या टीम इंडियाला वेस्ट इंडिज विरोधातल्या 4थ्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय। अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजनं भारतावरती 11 धावांनी मात केली आहे। अत्यंत संथ खेळीमुळे महेंद्रसिंग धोनी सध्या टीकेचा धनी बनलेला आहे। धोनीनं 114 चेंडूत फक्त 54 धावा केल्या, यामध्ये केवळ एका चौकाराचा समावेश आहे। धक्कादायक म्हणजे धोनीनं आपला हा एकमेव चौकार 103 चेंडूंनंतर मारला। मॅच विनिंग खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीनं कालच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 108 चेंडू खेळवले। भारतीय खेळाडूनं केलेलं हे दुसरं सर्वात संथ अर्धशतक ठरलंय। आजपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये टेनिस प्लेयर रॉजर फेडररच्या कामगिरीवरती जगातील टेनिस प्रेमींचं लक्ष लागून आहे। जर रॉजर फेडरर विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरला तर टेनिस विश्वात विम्बल्डन जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडूचा विश्वविक्रम देखील फेडररच्या नावावरती होईल। दिल्ली दार्जिलिंग या एअर इंडियाच्या विमानामध्ये चक्क एसी बंद पडला, त्यामुळे गरमाईनं प्रवासी घामाघूम झाले। यामुळे अनेकांना श्वासोच्छवासाचा देखील त्रास सहन करावा लागला, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या। अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र विभागानं 22 प्रीडेटर गार्डियन ड्रोन निर्यात करण्यासाठी आवश्यक परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या गार्डियन ड्रोनमध्ये हिंदी महासागरातील हालचाली टिपण्यास भारतीय सैन्याला मदत होणार आहे। त्यामुळे हिंदी महासागरातील शत्रू सैन्याच्या हालचालीवरती करडी नजर ठेवणं भारताला शक्य होईल। बेहिशेबी संपत्ती प्रकरणामध्ये भाजपने आपल्याला मदत केली तर बिहारमधील नितीश कुमार यांचं सरकार पाडण्यासाठी आपण भाजपला मदत करू, अशी ऑफर लालू प्रसाद यादव यांनी दिली होती, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी एका मुलाखतीत केला।
उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी योगींच्या विरोधात धरणं आंदोलन करण्याचा निश्चय केलाय। योगी सरकारच्या काळात लोकांकडे दुर्लक्ष होतंय असा आरोप यावेळी राजभर यांनी केलाय। भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात हे आंदोलन असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माझं बोट धरून मला वडिलांप्रमाणे मार्गदर्शन केलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींवरती स्तुतिसुमनं उधळली। मुखर्जींबद्दल बोलताना मोदी भारावून गेले आणि त्यांना गहिवरून देखील आलं। गुजरात कॅडरचे IAS अधिकारी अचल कुमार ज्योती हे भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त होणार आहेत। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी हे 6 जुलै रोजी निवृत्त होत आहेत। मुंबईसह राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांना लवकरच टाळं लागण्याची शक्यता आहे। सरकारी खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची शिफारस राज्याच्या अर्थ खात्यानं शिक्षण विभागाकडे केली आहे। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसणाऱ्या पावसानं काल मध्यरात्रीपासून थोडी विश्रांती घेतली आहे। मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये काल रात्री काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या, तर हवामान विभागाकडून येत्या 24 ते 48 तासात मुंबईमध्ये मध्यम ते हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागपुरात हाय टेन्शन वायरचा शॉक लागून जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता महापालिकेच्या 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। टाउनशिप करतेवेळी हाय टेन्शन वायरकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळेच या अधिकाऱ्यांना आता अटक करण्यात आली आहे। पिंपरीत पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। देहू रोड बाजारामध्ये पेठेत ही घटना घडली आहे। मात्र वाहनांची अशा प्रकारे तोडफोड कोणी केली हे अजून कळू शकलं नाहीये। या तोडफोडीमुळे वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालंय। मुंबई पाठोपाठ वसई विरारमध्ये स्वाईन फ्लूची मोठ्या प्रमाणावरती लागण झाली आहे। जून महिन्यात स्वाईन फ्लूचे 22 रुग्णांची संख्या नोंद करण्यात आली। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे याची नोंद झालेली आहे। त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती देखील उघड झाली आहे। नागपुरात क्रिकेटच्या सट्ट्याच्या वादातून एका कॉलेज तरुणाची हत्या करण्यात आली आहे। अली शौकत असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं। नागपुरातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अलीचा 23 जूनपासून पत्ता लागत नव्हता। तो बेपत्ता होता। तपासादरम्यान पोलिसांना जलालखेडा गावामध्ये त्याचा मृतदेह सापडला। काँग्रेसचे नेते आणि नसीम खान यांनी संत महंतांच्या बैठकीला विरोध केलाय। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली संत महंत काँग्रेसची सुरुवात करण्यात आली। त्यानिमित्तानं मुंबईत संत महंत महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। पंढरपुराच्या दिशेनं विठुरायाच्या भेटीला राज्यभरातून देशभरातून वारकरी निघालेत। यावेळी वारकरी भजन, कीर्तन, भारूड, गवळणी गुणगुणत पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वारकरी संगीतातल्या वाद्यांनी पंढरीतील बाजारपेठा सजलेल्या आहेत। पंढरपुरात मोकळ्या जागेत तंबू टाकून विसावलेले असताना शेजारील भिंत तंबूवरती पडल्याने एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 2 महिला यात जखमी झाल्या आहेत। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील भिकन श्रावण सावंत या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। सावंत यांच्यावरती सोसायटीचं 2 लाखांचं कर्ज थकलेलं होतं। तसंच गृहकर्ज आणि उसनवारीचे पैसे फेडणं अशक्य झालं, त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। येत्या 10 जुलैला पनवेलमधल्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेलच्या नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे। याच दिवशी पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरांची आणि उपमहापौरांची निवड करण्यात येईल। मुंबईलगतच्या पनवेलमध्ये गल्फ कंपनीनं मॉन्सून बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। पनवेल आणि नवी मुंबईतल्या हौशी रायडर्सनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली। डोंगरातून जाणारे आडमुठे रस्ते, पाण्यानं भरलेली डबकी यातून मोटारसायकल चालवण्याचा थरार रायडर्सनी अनुभवला। सपाट रस्त्यावरून मोटारसायकल चालवण्यापेक्षा अशा प्रकारे रायडिंग करण्याचा अनुभव चालकांसाठी वेगळा ठरला। शेतकरी कर्जमाफीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी येत्या 10 जुलैपासून जनजागृती रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीत ही माहिती दिली आहे। नाशिकपासून या जनजागृती रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशी रॅली निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यातील उर्सेखिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। हिरामण भिलारे असं या मयत व्यक्तीचं नाव असून ते कॅडबरी कंपनीत कामाला होते। काल कामावरून परतत असतानाच त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, त्यात भिलारे यांचा जागीच मृत्यू झालाय।
आईनं आपल्या पोटच्या मुलीची 6 वेळा लग्न लावत विक्री केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. पीडित मुलीनं आईविरुद्ध तक्रार केली असून पोलिसांनी आईसह तिच्या 2 सहकाऱ्यांना अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्याला तब्बल 18 वर्षांनंतर स्वतंत्र हवामान केंद्र आणि मृद चाचणी प्रयोगशाळा मिळणार आहे. यामुळे गोंदियातल्या शेतकऱ्यांना देखील आता लवकरच हवामानाचा अंदाज त्यांच्या मोबाईलवरती कळणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरती कर्नाळाजवळ एसटी बस आणि ट्रेलरचा अपघात झाला. यामध्ये एसटीतील 3 प्रवासी जखमी झाले. स्विस बँकेत सर्वाधिक पैसा असणाऱ्या देशांच्या यादीत भारताची 88व्या स्थानावरती घसरण झाली आहे, तर इंग्लंड पहिल्या स्थानावरती कायम आहे. परदेशातील इतर ठेवीदारांच्या रकमेच्या तुलनेत भारतीयांचा पैसा केवळ 0.4% असल्याचं स्विस नॅशनल बँक अर्थात SNBनं स्पष्ट केलंय. दिल दोस्ती दुनियादारी, मुरांबा, अमर फोटो स्टुडिओ अशा विविध कलाकृतीतून आपल्या समोर आलेला अभिनेता अमेय वाघ नुकताच विवाह बंधनात अडकलाय. साजिरी देशपांडे हिच्याशी त्याने लगीनगाठ बांधली आहे. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या या मंगल सोहळ्याला इंडस्ट्रीतल्या अनेक मंडळींनी खास हजेरी लावली. हा आहे अभिनेता अक्षय कुमारचा त्याच्या आगामी सिनेमातला लुक. गोल्ड असं या नव्या सिनेमाचं नाव असून रीमा कागती या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. रीमा कागतींनी याआधी आमिर खानच्या तलाश या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं होतं.